हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि आपण आज सुरुवात करणार आहोत तुमच्या 7th स्टँडर्डच्या मॅथ्सला. मला माहिती आहे तुमची सुट्टी चालली आहे, पण तुमची सुट्टी पण थोडी बोरिंग चालली आहे. तुम्हाला कुठे बाहेरही जाता येत नाही. मग आपण या सुट्टीत थोडासा अभ्यास पण करूया. ओके, सो आपण आज सुरुवात करणार आहे तुमच्या 7th स्टँडर्डच्या मॅथ्सच्या पहिल्या चॅप्टरला. सो युअर फर्स्ट चॅप्टर इज जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. नाउ you have already studied some concepts in last standard like line segment, angle and angle bisector, right? So we are just going to revise this concept in short time. Okay, so सगळ्यात पहिली concept जी आहे तुमची line. आता line म्हणजे काय रे बाळांनो? Suppose I have told you to draw a line. How you are going to draw? You will draw some straight line. बरोबर, एक straight line draw करणार तुम्ही. ओके, सपोज आय हॅव ड्रॉन दिस लाईन लाईक दिस. आता ही लाईन किती वाढवू शकते मी? मला एवढी वाटली, मी एवढी करणार, अजून एखादा मोठी करणार. वाय? बिकॉज इट डज नॉट हॅव एनी एंड पॉइंट्स. लाईनला एंड पॉइंट्स असतात का? नाही. लाईन आपण कितीही एक्सटेंड करू शकतो, त्यासाठीच आपण इथे त्याला दोघं साईडला काय देतो? arrowhead. So this is nothing but your first concept, that is line. लाईन तुम्ही कितीही वाढवू शकतात का? कारण तिला दोघही साइडला एंड पॉइंट्स नाही आहेत, arrowheads आहेत, म्हणजेच आपण ती पुढे एक्सटेंड करू शकतो. So this is your first concept, that is line. Now your next basic concept is line segment. Okay, so line segment कशाला म्हणतात रे बाळांनो? First of all, suppose you have 2 points. Okay, you have 2 points, point A and point B. Okay, now when you are going to join these 2 points, okay, when you are going to join these 2 points using a scale, तुम्हाला एक सेगमेंट भेटणार आहे, म्हणजेच एक लाईन भेटणार आहे. पण या लाईनची लेंथ कशी आहे? इथे फिक्स्ड आहे, याला एंड पॉइंट्स आहे. इट स्टार्ट्स ॲट पॉइंट ए अँड इट एंड्स ॲट पॉइंट बी. सो दिस इज युअर लाईन सेगमेंट. व्हेन यू हॅव एंड पॉइंट्स, युअर लेंथ इज फिक्स्ड, दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज लाईन सेगमेंट. लाईनची लेंथ फिक्स्ड नसते, त्याला arrowheads असतात, म्हणजे ती आपण एक्सटेंड करू शकतो. इन केस ऑफ लाइन सेगमेंट you cannot extend it because it has fixed length. Okay, now third one is angle. आता angle कशाला म्हणतात रे बाळांनो? तुम्हाला रे म्हणजे काय माहित आहे? बरोबर, रे स्टार्ट्स फ्रॉम वन पॉइंट अँड गोज कंटिन्युअसली इनटू वन फॉरवर्ड डिरेक्शन, राइट? So suppose I have one point here and I have named it as point B. आता या B पॉइंट मधून जर 2 रे जात आहेत, ओके, म्हणजे 2 रेचा स्टार्टिंग पॉइंट जर तुमचा B पॉइंट आहे, तर त्या 2 रेज मध्ये काय फॉर्म होणार? अँगल फॉर्म होणार. सो वी आर गोइंग टू ड्रॉ 2 रेज which are starting at this point B. ओके, सो हा तुमचा झाला फर्स्ट रे BC. ओके, हा B पॉइंटला स्टार्ट होतोय आणि C पॉइंटच्या फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये जातोय. आता मी दुसरा रे घेतला which also starts at B point and goes forward direction, goes into another forward direction of point A. A च्या फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये तो कंटिन्युअसली जातोय. मग आता इथे तुमचे 2 रे झाले. फर्स्ट रे कुठला आहे तुमचा? BA. सेकंड रे कुठला आहे तुमचा? BC. बरोबर, मग या BC या दोघही रेज मध्ये एक अँगल फॉर्म होतो. या दोघही रेज मध्ये काय फॉर्म होतोय? अँगल. सो दिस इज नथिंग बट युअर अँगल ABC. अँगल ABC. So whenever you have 2 rays which are starting from one point, okay, so they form an angle between them. आलं लक्षात?
So this three concept, first one is line which does not have endpoint, so we can extend it in case of line segment. We have endpoint, so it has fixed length, and angle is nothing but when two rays starts from one point, then they form an angle in between them. Okay, so आता आपण बघणार आहोत अँगल बायसेक्टर. आता आपण बघणार आहोत मुलांनो अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर काढण्यासाठी तुम्हाला आधी अँगल ड्रॉ करायला लागणार आहे, बरोबर. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू ड्रॉ अ अँगल ऑफ गिवन मेजर. जो काही अँगल दिलेला असेल गिवन मेजरचा, सगळ्यात आधी तुम्हाला तो अँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही त्याचा अँगल बायसेक्टर काढणार. अँगल बायसेक्टर म्हणजे काय रे बाळांनो, आता याच्या नावातच दडलंय बायसेक्टर. बाय म्हणजे काय, त्याचे आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत. कसे, इक्वल. सो व्हेनेवर यू आर गोइंग टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ एनी अँगल, यू आर गोइंग टू डिवाइड दॅट अँगल इनटू टू इक्वल पार्ट्स. काय करणार आहे, त्या अँगलचे दोन इक्वल पार्ट्स मध्ये तो अँगल बायसेक्टर रे काय करेल, त्या अँगलला डिवाइड करेल. मग आता तो कसा ड्रॉ करतात आधी आपण ते बघूयात. त्याच्याही आधी आपण एक स्टेटमेंट लिहून घेऊया. व्हॉट डज मीन बाय अँगल बायसेक्टर. ओके, सो you are also going to note down this statement. And angle bisector ray divides an angle into two equal parts. आलं लक्षात, व्हॉट टू इक्वल पार्ट्स. अँगल बायसेक्टर रे काय करणार आहे, तुमच्या अँगलला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. सपोज तुमचा अँगल 80 डिग्रीचा आहे, तर तुमचे दोन इक्वल पार्ट्स किती डिग्रीचे होणार, 40 डिग्रीचे. ओके, सो वी आर गोइंग टू टेक वन एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ अँगल ABC ऑफ 80 डिग्री. 80 डिग्रीचा आपण अँगल ड्रॉ करणार आहे आणि त्याचा अँगल बायसेक्टर काढणार आहोत. Draw angle ABC of 80 degree and bisect it. Okay. So first we will draw angle of 80 degree. So angle draw करताना सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागणार आहे, एक रे ड्रॉ करून घ्यायला लागेल. सो हा झाला तुमचा रे बी सी. ओके, आता हा बी अँगल जो आहे तुमचा मधला बी वर्टेक्सला तुम्हाला 80 डिग्रीचा अँगल मेजर करायचा आहे. सो आय एम गोइंग टू यूज प्रोट्रॅक्टर. तुम्हालाही तुमच्या कंपास बॉक्स मधला प्रोट्रॅक्टर यूज करायचा आहे आणि प्रोट्रॅक्टरचं सेंटर कुठे ठेवणार तुम्ही, बी वर्टेक्स वर, बी पॉइंट वर. ओके, सो बी पॉइंट वर वर्टेक्स ठेवल्यानंतर तुम्हाला या साइडने म्हणजे राईट हँड साइडने लेफ्ट हँड साइड कडे जाणारं इनर मेजर जे आहे ते फॉलो करून 80 डिग्रीचा अँगल मेजर करायचा आहे. ओके, सो जसं तुम्ही बघाल इथे इनर मेजर आणि आउटर मेजर दोन मेजर्स आहेत, बरोबर. सो आपल्याला इनर मेजर म्हणजे राईट कडून लेफ्ट कडे जाणारं मेजरिंग जे आहे ते फॉलो करणार आहोत आपण. ओके, सो बी पॉइंट वर ठेवला आणि 80 डिग्रीचा सेंटर ऑफ, यू आर गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन द बी पॉइंट अँड यू आर गोइंग टू मेजर अँगल ऑफ 80 डिग्री फ्रॉम राईट टू लेफ्ट. 80 डिग्रीज मी मार्क करून घेतलाय आणि आता मी यूज करणार आहे स्केल टू ड्रॉ द सेकंड रे or second arm of an angle. ओके, हा झाला तुमचा अँगल ABC. सगळ्यात आधी तुम्हाला गिवन मेजरचा अँगल ड्रॉ करायचा आहे. सो आपण अँगल ABC 80 डिग्रीचा ड्रॉ केला. आता आपल्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे.
टू ड्रॉ अँगल बायसेक्टर वी आर गोइंग टू यूज राउंडर. ओके, सो तुम्हाला तुमच्या कंपास बॉक्स मध्ये राउंडर यूज करायचा आहे. सो सगळ्यात आधी काय करायचं आहे, जसं आपण बघितलं होतं अँगल बायसेक्टर वी विल डिवाइड युअर अँगल इनटू टू इक्वल पार्ट्स. मग आपण जो रे ड्रॉ करणार तो रे पण काय करणार आहे, तुमच्या ABC अँगलला टू पार्ट्स मध्ये, टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल we will put this point of your rounder on vertex B. B vertex वर काय करणार आहेत आपण, तुमच्या राउंडरचा एक पॉइंट जे आहे ते पुट करणार. नाउ यू आर गोइंग टू टेक रैंडम डिस्टेंस इन योर राउंडर and going to mark on both the arcs of an angle. एक रैंडम डिस्टेंस तुमच्या राउंडर मध्ये घ्यायचा आहे आणि दोघं साइडने काय करून घ्यायचं आहे, आर्क करून घ्यायचं आहे. ओके, आर्क करताना तुम्हाला रैंडम डिस्टेंस तुम्ही किती घेतला तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही दोघं आर्म्स वर आर्क करताय, दोघी आर्म्स वर मार्किंग करताना ते डिस्टेंस तुम्हाला सेम ठेवायचं आहे. ओके, नाउ अगेन वी आर गोइंग टू मेक एन आर्क. So we will put your one point on this point. For our convenience, we are going to name these points. Okay? या points ला आपण नाव देऊन घेऊया. Okay? या BA रेवर हा X पॉइंट जिथे त्या आर्क ने डिवाइड केलाय, नंतर BC रेवर Y पॉइंटला त्या आर्क ने डिवाइड केलाय. Okay? So Now again I am going to take some random distance. एक random distance घ्यायचे तुमच्या राउंडर मध्ये आणि मग तुमच्या राउंडरचं एक पॉइंट Y वर ठेवणार तुम्ही. ओके, Y पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. Now you are going to keep the same distance and put this point on your point X. ओके, X पॉइंट वर ठेवणार आणि परत आर्क करून घेणार. आता आर्क केल्यानंतर हे दोघही आर्क तुमचे एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत, बरोबर. सो यू आर गोइंग टू जॉइन द स्टार्टिंग पॉइंट फ्रॉम वेअर बोथ द रेज आर गोइंग. ओके, हा बी पॉइंट तुमचा मिडल वर्टेक्स अँगलचा आणि जिथे तुमचे हे दोघही आर्क्स इंटरसेक्ट होत आहेत ते आपण जॉइन करून घेणार आहेत. का? So we will get the angle bisector ray which divides your angle into two equal parts. मग आता आपण B पॉइंट आणि जिथे तुमचे दोघही आर्क्स इंटरसेक्ट होत आहेत ते दोघही पॉइंट्स काय करणार आहेत, आपण जॉइन करून घेणार. ओके, सो this is your angle bisector ray which is going to divide your angle into two equal parts. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट आपल्याला किती किती डिग्रीचा मिळायला हवा, 40 डिग्री 40 डिग्री. वाय? बिकॉज युअर अँगल ABC इज ऑफ 80 डिग्री. मग आता आपण ते व्हेरीफाय करून घेणार. कसं व्हेरीफाय करणार? युजिंग प्रोट्रॅक्टर. ओके, त्याआधी मी या रेलाही एक नाव देऊन घेते, BD म्हणूया. ओके, सो इथे दोन अँगल्स फॉर्म होत आहे. आपला फर्स्ट अँगल फॉर्म होतोय अँगल ABD and DBC. हे दोघही 40-40 डिग्रीचे यायला हवे. सो वी आर गोइंग टू व्हेरीफाय युजिंग प्रोट्रॅक्टर. Center of protractor again you are going to put on point P, and now if you are going to check your angle DBC is of 40 degree and your angle ABD is also of 40 degree. So तुम्हाला या पद्धतीने अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. लक्षात आल्या स्टेप्स? व्हॉट? फर्स्ट ऑफ ऑल यू आर गोइंग टू ड्रॉ अ अँगल ऑफ गिवन मेजर. गिवन मेजरचा अँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे युजिंग प्रोट्रॅक्टर. त्यानंतर आपण काय केलं, यू आर गोइंग टू टेक राउंडर. राउंडर घ्यायचा आहे तुम्हाला. राउंडरचं एक पॉइंट कुठे ठेवणार, मिडल वर्टेक्स वर अँगलच्या. मिडल वर्टेक्स वर ठेवल्यानंतर यू आर गोइंग टू टेक सम रॅन्डम डिस्टन्स and make an arc on both the arms of angle. दोघं आर्म्स वर तुम्ही आर्क केल्यानंतर त्या आर्क्सला तुम्ही नेमिंग करून घेऊ शकता, पॉइंट X and पॉइंट Y, जसं आपण इथे केलं होतं. Now again you are going to take some random distance, put one point of your rounder on point X, make an arc. Again you are going to follow the same process. जेव्हा तुम्हाला इथे पॉइंट आर्कचा इंटरसेक्शन पॉइंट भेटणार आहे तो
तो पॉइंट आणि तुमचा मिडल व्हर्टेक्स अँगलचा दोघंही जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, अँगल बायसेक्टर रे. सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू ड्रॉ अ अँगल बायसेक्टर रे. सो तुम्हाला अजून एक अँगल बायसेक्टर रे काढण्यासाठी मी एक एक्झाम्पल देते, सो विच यू आर गोइंग टू ट्राय. ओके, नाउ ड्रॉ angle XYZ is equals to 100 degree and bisect it. ओके, जेव्हा तुम्ही अँगल XYZ ड्रॉ करणार 100 डिग्रीचा, त्याचा बायसेक्ट केल्यानंतर एक पार्ट 50 डिग्रीचा मिळणार आणि दुसरा 50 डिग्रीचा मिळणार. यू आर गोइंग टू व्हेरीफाय इट युजिंग प्रोट्रॅक्टर. Now we will go forward to the next concept, that is perpendicular bisector of a line segment. Now we will see how to draw a perpendicular bisector of a line segment. जसं आपण बघितलं तर लाईन सेगमेंट म्हणजे काय रे बाळांनो, एक फिक्स्ड लेंथ असते, बरोबर. सो आपल्याला गिवन, जसं आपण मागे बघितलं अँगल बायसेक्टर ड्रॉ करताना गिवन अँगल ड्रॉ करून घेत होतो आपण गिवन मेजरचा, तसंच आपण इथेही काय करणार आहोत, गिवन मेजरचा लाईन सेगमेंट ड्रॉ करणार आणि मग त्याला बायसेक्ट करणार. Again here perpendicular bisector of a line segment means what? It will divide your line segment into two equal parts. By म्हणजे काय, two. Sector म्हणजे काय, it will cut your line segment into two equal parts. So first we will write down the meaning of this perpendicular bisector. So perpendicular bisector of a line segment will divide perpendicular bisector of a line segment will divide line segment into two equal parts. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करणार आहे, तुमच्या लाईन सेगमेंटला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. म्हणजे सपोज तुम्ही जर 8 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट ड्रॉ केला तर त्याचा एक पार्ट होणार 4 सेंटीमीटरचा आणि दुसरा पार्ट होणार 4 सेंटीमीटरचा. सो हियर वी आर गोइंग टू ड्रॉ line segment of length 8 centimeter and draw perpendicular bisector of it. ओके, सो आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे 8 सेंटीमीटरच्या लाईन सेगमेंटचा. सो फर्स्ट वी विल ड्रॉ अ लाईन सेगमेंट ऑफ 8 सेंटीमीटर. मी आता इथे माझी स्केल यूज करते, तुम्हाला तुमची स्केल यूज करायची. ओके, सो फर्स्ट वी विल मेजर अ लाईन सेगमेंट ऑफ 8 सेंटीमीटर. 0 पासून स्टार्ट करणार 8 पर्यंत. तर 8 सेंटीमीटरचा आधी आपण काय करणार आहे, लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेणार. ओके, मार्किंग केलं, 0 ला एक पॉइंट मी मार्क केला आणि दुसरा पॉइंट 8 ला मार्क केला. ओके, नाउ आय विल जॉइन दिस 2 पॉइंट्स सो आय गेट द लाईन सेगमेंट ऑफ 8 सेंटीमीटर. ओके, सो या दोन पॉइंट्सला मी नाव देऊन घेणार आहे. सपोज दिस वन इज माय पॉइंट ए and this one is my point B. Okay, so now I'll take rounder. तुम्ही तुमचे राउंडर घ्यायचा आहे. ओके, आता जेव्हाही तुम्ही लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करता, तुम्हाला एक अंदाजे डिस्टन्स लक्षात येतं की हाफ पेक्षा जास्ती हाफ किती असणार. सो एव्हरी टाइम यू आर गोइंग टू टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ. ओके, सो इथे मी काय करणार आहे, माझ्या राउंडरचा एक पॉइंट कुठे ठेवणार, ए पॉइंटवर, म्हणजे स्टार्टिंग पॉइंटवर तुमच्या लाईन सेगमेंटचं. नाव आय एम गोइंग टू टेक सम रॅन्डम डिस्टन्स.
मोस्ट ऑफ द टाइम्स हाफ पेक्षा थोडं जास्ती घ्यायचं आहे. ओके, सो रॅन्डम डिस्टन्स घेतलं आणि काय करणार, अप्पर साइडला तुमच्या लाईन सेगमेंटच्या एक आर्क करून घ्यायचा आणि इकडे लोअर साइडला पण तुम्हाला आर्क करून घ्यायचा. काय करणार आहे तुम्ही, लोअर आणि अप्पर म्हणजे तुमच्या लाईन सेगमेंटच्या वरती आणि लाईन सेगमेंटच्या खाली दोघही साइडला काय करून घेतला, आर्क. आता तेच डिस्टन्स तुम्हाला राउंडर मध्ये कॉन्स्टंट ठेवायचं आहे. नाउ यू आर गोइंग टू पुट दिस अनदर पॉइंट ऑफ युअर राउंडर ऑन पॉइंट बी पॉइंट वर ठेवणार आणि त्याच डिस्टन्सने तुम्ही काय करणार आहात, आर्क करून घेणार आहात. आता ही आर्क मी आधीची आर्क छोटी काढली होती म्हणून ती जॉईन झाली नाही, म्हणून तुम्हाला आर्क थोडे मोठे ड्रॉ करायचे. ओके, सो ते एकमेकांना इंटरसेक्ट करतील. आलं लक्षात. सो सगळ्यात आधी मी काय केलं, लाईन सेगमेंट ड्रॉ केला 8 सेंटीमीटरचा. ओके ना, त्यानंतर मी काय केलं, ए पॉइंटला माझा एक पॉइंट ठेवला राउंडरचा आणि आर्क केले अबव आणि बिलो साइडला. तसंच मी बी पॉइंट वर तेच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं राउंडर मध्ये आणि अगेन आय एम गोइंग टू ड्रॉ आर्क ऑन बोथ द साइड्स अबव अँड बिलो. मग आता हे दोघही आर्क्स माझे एका पॉइंटला इंटरसेक्ट झाले. तसेच इथेही माझे दोघं आर्क्स एका पॉइंटला इंटरसेक्ट झाले. नाउ आय जॉइन दिस 2 पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स. ओके, नाउ यूजिंग स्केल I am going to join these 2 points of intersection of arcs. Okay, तुम्हाला हे दोघही पॉइंट्स काय करायचे आहेत, जॉईन करून घ्यायचे. जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक लाईन भेटेल. सो दिस इज नथिंग बट युअर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. आता परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्री. सो आपण नेहमीप्रमाणे जसं 90 डिग्रीचं राईट अँगल साठी जे साइन देतो स्क्वेअर, ते आपण इथे देणार आहोत. आता हा तुमचा सपोज मी पॉइंट कन्सिडर केला पी. मग आता ए पी जेवढ्या लेंथचा असणार आहे तेवढाच तुमचा पी बी पण असणार आहे, बरोबर. मग आता हे व्हेरीफाय कसं करणार आपण, युजिंग स्केल. मग तुमचा एपी पार्ट जेवढा लेंथचा असेल तेवढाच तुमचा पीबी पार्ट पण असायला हवा. इकडे तुमची लेंथ किती होती लाईन सेगमेंटची, 8 सेंटीमीटर. म्हणजे तुमचा एपी येणार आहे 4 सेंटीमीटरचा आणि पीबी येणार आहे 4 सेंटीमीटर. सो लेट्स व्हेरीफाय. ए वर मी माझा 0 ठेवणार आहे आणि 8 वर इकडे मी माझा. ओके, सो बघत आहात तुम्ही की 4 पॉइंटला माझा सेंटर आला आहे, बरोबर. सो म्हणजे काय, माझे दोघही पार्ट जे आहेत ते इक्वल झाले. सो दिस इज नथिंग बट युअर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. सगळ्यात पहिली स्टेप काय केली आपण, वी हॅव ड्रॉन अ लाईन सेगमेंट ऑफ गिवन लेंथ. ओके, आफ्टर दॅट वी आर गोइंग टू टेक सम रॅन्डम डिस्टन्स. मोस्ट ऑफ द टाइम्स यू कॅन टेक मोर दॅन हाफ, म्हणजे मोस्टली तुम्ही तेवढंच घ्या म्हणजे तुम्हाला आर्क काढताना फारसा प्रॉब्लेम होत नाही, कन्व्हिनियंट होतं ते. सो ए पॉइंट वर ठेवायचं, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं, अबव अँड बिलो दोघं साइडला आर्क करून घ्यायचंय. नाउ यू आर गोइंग टू कीप द सेम डिस्टन्स इन युअर राउंडर, पुट 1 पॉइंट हियर अँड मेक आर्क ऑन द बोथ साइड्स. सो आफ्टर दॅट यू विल हॅव 2 पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स on the above side also and on the below side also. So you will join these 2 points and you will get the perpendicular bisector which divides your line segment into 2 equal parts. तर आज शॉर्टली रिवाइज करू आपण काय शिकलो. लाईन म्हणजे काय, लाईन सेगमेंट म्हणजे काय आणि अँगल म्हणजे काय. हे तर बेसिक कन्सेप्ट्स होते जे आपले आधीही झाले होते. मेन आपण आज काय शिकलो, perpendicular bisector of a line segment and angle bisector of an angle. मग आता जसं तुम्हाला अँगल बायसेक्टर साठी मी एक होमवर्कला एक्झाम्पल दिलं होतं, तसंच इथे पण एक एक्झाम्पल देते जे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचं. सो नोट डाऊन दॅट एक्झाम्पल. ड्रॉ लाइन सेगमेंट ऑफ length 10 centimeter and bisect and draw perpendicular bisector.
ओके, सो हे एक्झाम्पल तुम्हाला नोटबुक मध्ये प्रॅक्टिस साठी ड्रॉ करायचं आहे. उरलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. टिल देन बाय बाय.